नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे आपण 100 वन लाइनर प्रश्न जे तांत्रिक पद्धतीचे असणार आहेत, हे आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये पहा आरोग्य विभागामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे आरोग्य सेवक आणि तसेच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आहे पहा आरोग्य सेवक. त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि हे जे 100 प्रश्न आहेत ते पूर्णपणे तांत्रिक प्रश्न असणार आहेत. म्हणजे हे सर्व प्रश्न विज्ञान विषयावर आधारित आहेत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 700 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स पाहायला मिळणार आहेत. तसे मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, हे वारंवार दरवर्षी विचारण्यात येणारे महत्त्वाचे 100 प्रश्न आहेत. यातील आपण हा भाग पहिला पाहणार आहोत. याच पद्धतीने आपण दुसराही एक भाग बनवणार आहेत, त्याची लिंक आपल्याला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न आहे, डॉट्स अभियानाची सुरुवात कधी झाली आहे? पहा, डॉट्स अभियान हे जे आहे हे 1997 या वर्षी सुरू झालेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बीसीजी लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? पहा, बीसीजी ही जी लस आहे याचा शोध कोणी लावला आहे? क्लायमेट आणि ग्युरिन हे दोन शास्त्रज्ञ आहेत किंवा एक डॉक्टर आहेत, त्यांनी हा शोध लावलेला आहे बीसीजी लसीचा. यानंतर आहे, क्षयरोग जंतूचा शोध कोणी लावला आहे? याचं उत्तर आहे रॉबर्ट कॉक. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न देखील मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, क्षयरोग लस कोठे दिली जाते? पहा, जी क्षयरोगाची जी लस आहे, वॅक्सिन आहे, ती कोठे देतात? तर ती पहा आपल्या डाव्या दंडावरती ती दिली जाते. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण क्षयरोगावरती आपल्याला दरवर्षी प्रश्न महत्त्वाचे विचारतात. यानंतरचा प्रश्न आहे, एड्स शरीरात कोणत्या भागावर हल्ला करतात? पहा, जो एड्स आहे म्हणजे या पद्धतीने कोणता आहे, HIV हा जो विषाणू आहे हा शरीरातील कोणत्या भागावरती हल्ला किंवा परिणाम करतो? याचं उत्तर आहे पहा, पांढऱ्या पेशी म्हणजे ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत यावरती HIV हा व्हायरस अटॅक करत असतो. प्रश्न आहे यानंतरचा, प्रथमोपचाराची योजना प्रथम कोणी सुरू केली? पहा, प्रथम उपचार म्हणजे आपण त्याला फर्स्ट एड असं म्हणतो. लक्षात ठेवायचे, फर्स्ट एडची सुरुवात कोणी केली आहे? इस्मार्च यांनी फर्स्ट एडची सुरुवात केली आहे, म्हणजे प्रथम उपचाराची. यानंतरचा प्रश्न आहे, किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? पहा, किडनी स्टोन जो किडनी स्टोन आहे तर तो कोणत्या पदार्थामुळे होतो? याचं उत्तर आहे पहा, कॅल्शियम ऑक्झलेट या नावाच्या पदार्थामुळे जो किडनी स्टोन आहे तो होत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? पहा, तांबड्या पेशी आहेत ह्या शरीराच्या आपल्या अस्थिमज्जामध्ये तयार होत असतात. लक्षात ठेवायचे, तांबड्या पेशी, रेड सेल्स. यानंतरचा प्रश्न आहे, क्षयरोगाचा प्रसार कसा होतो? पहा, यापूर्वी आपण हा जो प्रश्न आहे हा युट्यूबच्या कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता. तर क्षयरोग आहे याचा प्रसार जो आहे लक्षात ठेवा हवेमार्फत होत असतो. यामध्ये आपले जवळपास 30% विद्यार्थी चुकलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं, हवेमार्फत होणारा रोग आहे पहा क्षयरोग. यानंतर आहे, रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? पहा, रातांदळेपणा हा जो आहे व्हिटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ च्या अभावी होणारा रोग आहे रातांदळेपणा. पहा, यानंतरचा प्रश्न आहे, रक्त शर्करा वाढणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? या ठिकाणी पहा, एकदम शुद्ध शब्द आपल्याला विचारला आहे. रक्त शर्करा म्हणजे रक्तातील जी शुगर आहे ही वाढणं म्हणजे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? उत्तर आहे याचं पहा, मधुमेह. लक्षात ठेवायचंय, मधुमेह, त्यालाच आपण डायबिटीज असं म्हणतो. मधुमेहाचं लक्षण आहे शुगर वाढणे. यानंतरचा प्रश्न आहे, रसायनांचा राजा कोणास म्हटले जाते? पहा, रसायनांचा राजा म्हणजे केमिकलचा राजा. लक्षात ठेवायचे, असं कोणाला म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा, सल्फ्युरिक ऍसिडला रसायनांचा राजा म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे, हसविणारा वायू कोणता आहे? तर हसवणारा जो वायू आहे तो आहे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न आहे यानंतरचा, कोणत्या किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढा असतो? पहा, प्रकाशाचा वेग आणि कोणत्या किरणांचा वेग आहे की जवळपास तो सेम असतो? तो आहे पहा गॅमा किरण. तर गॅमा किरण आणि प्रकाश यांच्या दोघांचाही जो वेग आहे तो सारखा असतो. वारंवारितेचे एकक कोणते आहे? वारंवारितेचे एकक जे आहे ते आहे पहा हर्ट्झमध्ये वारंवारिता मोजली जाते. यानंतर आहे, गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो? पहा, गोबर गॅसमधून मिळणारा वायू कोणता? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावरती आपल्याला प्रश्न दरवर्षी विचारतात. याचं उत्तर आहे पहा, मिथेन हा जो वायू आहे हा गोबर गॅसमधून आपल्याला प्राप्त होत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, गोगलगाय हा प्राणी कोणत्या संघात मिळतो? पहा, गोगलगाय प्राणी जो आहे तो कोणत्या संघाचा आहे? उत्तर आहे याचं मोलुस्का जो संघ आहे यामध्ये मोडतो पहा गोगलगाय. यानंतर प्रश्न आहे, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना काय म्हटले जाते? पहा, ज्या कोंबड्या अंडी देत असतात त्यांना काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे लेअर्स कोंबड्या असं म्हणतात. लक्षात ठेवायचंय, लेअर्स कोंबड्या म्हणजे काय की ज्या अंडी देणाऱ्या कोंबड्या असतात. यानंतरचा प्रश्न आहे, मनुष्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? पहा, म्हणजे मानवाचे आपलं वैज्ञानिक सायंटिफिक नाव काय आहे? उत्तर आहे होमोसेपियन्स. हे जे आहे हे मानवाचं आपल्या वैज्ञानिक नाव आहे. यानंतरचा प्रश्न आहे, प्रौढ माणसाच्या मेंदूचे वजन सुमारे किती आहे? पहा, प्रौढ म्हणजे आपला जो मेंदू आहे त्याचं वजन आपल्याला सांगायचं आहे. 1300 ते 1400 ग्रॅम एवढं हे आहे सुमारे मेंदूचं आपल्या वजन असतं.
यानंतरचा प्रश्न आहे पेशींच्या समूहाला काय म्हणतात. मित्रांनो, हा प्रश्न आपण काही दिवसापूर्वी घेतलेला आहे. तर पेशींच्या समूहाला पहा ऊती म्हणतात. जर आपल्याला ऊती नसेल तर कधी कधी पेशीजल असंही लिहिलेलं येऊ शकतं. त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे. रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते. याचं उत्तर आहे पहा 4 वेळा. 4 वेळा कसं, तर पहा एकदा रक्तदान केल्याच्या नंतर आपण कमीत कमी 3 महिन्यानंतरच रक्तदान करू शकतो. तर त्या हिशोबानं पहा एका वर्षात येतात पहा 12 महिने. तर त्या हिशोबाने म्हणलं तर 4 वेळा आपण रक्तदान करू शकतो. यानंतर पहा अंत्योदय योग संस्था कधी सुरू करण्यात आली आहे. अंत्योदय योग संस्था ही आहे पहा 2000 साली सुरू केलेली आहे. राष्ट्रीय योग संस्था कोणत्या ठिकाणी आहे. उत्तर आहे बँगलोर या ठिकाणी आहे राष्ट्रीय योग संस्था. लक्षात ठेवायचे बँगलोर ही जी आहे कर्नाटक राज्याची राजधानी आहे बँगलोर. यानंतरचा प्रश्न आहे पित्तरस कोणत्या अवयवात तयार होतो. पहा जो पित्तरस आहे तो कोठे तयार होतो. उत्तर आहे पहा यकृतामध्ये तयार होत असतो. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरात कोणत्या ठिकाणी तयार होतं. पहा इन्सुलिन जे आहे ते कोणत्या ठिकाणी तयार होतं. उत्तर आहे स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होतं. प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात. मानवी शरीरात हाडे असतात पहा 206 हाडे मानवी शरीरामध्ये असतात. पोलिओ रोगामुळे डॅश भागास इजा होते. पहा ज्याला पोलिओ रोग झाला आहे त्याला कोणत्या भागामध्ये इजा होते. याचं उत्तर आहे पहा मज्जा संस्थामध्ये इजा होत असतात. म्हणजे पोलिओ हा जो रोग आहे हा मज्जा संस्थेवरती आपल्या परिणाम करतो. यानंतरचा प्रश्न आहे रडार या यंत्रात कशाचा वापर केला जातो. पहा रडारमध्ये जो महत्वाचा घटक आहे महत्वाची गोष्ट आहे ती असते पहा रेडिओ लहरी. याचा वापर करतात रडारमध्ये. यानंतरचा प्रश्न आहे क्ष किरणाचा शोध कोणी लावलेला आहे. पहा क्ष किरण म्हणजे एक्सरेचा शोध कोणी लावला आहे. उत्तर आहे रॉन्टजेननी लावलेला आहे एक्सरेचा शोध. तर मित्रांनो आपण खाली एक लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन, ती लिंक देखील पाहायचं आहे. त्यामध्ये आपण जवळपास 100 शोध आणि त्यांचे संशोधक घेतलेले आहेत पूर्ण महत्वाचे. यानंतरचा प्रश्न आहे बल्बच्या दिव्यामध्ये डॅशची तार असते. उत्तर आहे टंगस्टनची तार ही जी आहे ही बल्बाच्या दिव्यात वापरण्यात येते. प्रश्न आहे मानवात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात. पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर मानवी गुणसूत्राच्या जोड्या किती असतात. लक्षात ठेवायचे 23 जोड्या असतात म्हणजे एकूण 46 गुणसूत्रे असतात. यानंतरचा प्रश्न आहे सस्तन प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात. सस्तन प्राणी याच्या हृदयाला असतात पहा 4 कप्पे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे. उत्तर आहे तारापूरमध्ये महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न आहे रक्तगट ओ किती टक्के व्यक्तीत आढळतो. पहा म्हणजे रक्तगट जो आहे ओ रक्तगट, रक्ताचे एकूण गट किती पडतात. 4 गट पडतात. ए बी बी आणि ओ हे जे आहेत हे रक्ताचे 4 गट आहेत. तर त्यापैकी ओ रक्तगटावाला जो आहे व्यक्ती तो 46% व्यक्तीमध्ये आढळतो. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा करतात. उत्तर आहे 14 जून जागतिक रक्तदान दिवस. नंतरचा प्रश्न आहे मानवी हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते. तर मानवी जे हृदय आहे हे सर्वसाधारणपणे एका मिनिटामध्ये 72 वेळा धडकत असतं. यानंतरचा प्रश्न आहे मानवी डोळ्यामध्ये किती स्नायू आहेत. पहा जो आपला डोळा आहे यामध्ये असतात पहा एकूण 6 स्नायू असतात मानवी डोळ्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे श्वसनासाठी मासे कोणत्या अवयवाचा वापर करतात. पहा श्वसन करण्यासाठी मासे जे आहेत हे कोणता अवयव वापरतात. उत्तर आहे त्यांचे पहा कल्ले जे असतात ते कल्ले याद्वारे ते श्वसन करत असतात. यानंतर प्रश्न आहे गव्हामध्ये कोणते प्रथिन आढळतं. पहा गव्हामध्ये आढळणारं जे प्रथिन आहे ते आहे ग्लुटेनिन. हे गव्हामध्ये असणारं एक प्रथिन आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅश या घटकामुळे दूध गोड लागते. खालील म्हणजे असा कोणता घटक आहे की त्यामुळे दुधाची चव ही गोड आहे. लक्षात ठेवायचे लॅक्टोज यामुळे दुधाची चव ही गोड असते. मानवी शरीरात ऊर्जा मोजण्याचं एकक कोणतं. मानवी शरीराचं ऊर्जा मोजण्याचं जे एकक आहे आपण मोजतो पहा कॅलरीमध्ये मानवी ऊर्जा आपण मोजत असतो. यानंतर प्रश्न आहे जागतिक आयोडीन दिन कधी साजरा केला जातो. जागतिक आयोडीन दिन उत्तर आहे 21 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचे 21 ऑक्टोबर म्हणजे नुकतंच झालेलं आहे पहा जागतिक आयोडीन दिन. यानंतरचा प्रश्न आहे सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहेत. उत्तर आहे कुपोषित बालकाशी संबंधित असणारे जे 2 शब्द आहेत ते आहेत सॅम आणि मॅम. यानंतरचा प्रश्न आहे गन पावडरचा शोध कोणी लावलेला आहे. पहा जे गन पावडर आहे याचे संशोधक आहेत रॉजर बॅकन. यानंतरचा प्रश्न आहे WHO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे. पहा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवायचे यावर आपल्याला फुल फॉर्म विचारतात. तर याचं जे मुख्यालय आहे ते आहे पहा जिनिव्हा या शहरामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे कर्करोगावर उपचारासाठी कोणता धातू वापरला जातो. पहा कॅन्सरच्या उपचारासाठी वापरण्यात येणारा धातू तो म्हणजे आहे पहा कोबाल्ट. पेनिसिलिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे. पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे रुदरफोर्ड यांनी. यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. उत्तर आहे याचं यकृत. मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे कारण हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. यानंतरचा प्रश्न आहे कशाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. पहा हाडे ठिसूळ होण्याचं कारण काय आहे. तर उत्तर आहे याला घटक आहे जबाबदार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होत असतात.
यानंतरचा प्रश्न आहे गाजर, मुळा, बीट, रताळे हे डॅश आहेत. उत्तर आहे याचं भूमिगत मुळे आहेत. लक्षात ठेवायचंय. गाजर, मुळा, बीट, रताळे यावरती प्रश्न आपल्याला एक वर्षी विचारला होता की बटाटा या ठिकाणी आपल्याला शब्द विचारला होता, पण लक्षात ठेवायचं यामध्ये बटाटा दिलेला नाही. या ठिकाणी मुळा असा हा शब्द आहे, तो भूमिगत मूळ आहे. यानंतर प्रश्न आहे वस्तुमान व वेग यांच्या गुणाकाराला काय म्हटलं जातं. पहा, वस्तुमान आणि वेग यांचा जो गुणाकार आहे याला संवेग असं म्हणतात. एक अश्वशक्ती म्हणजे किती. एक हॉर्स पॉवर. लक्षात ठेवायचं, एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट एवढं शक्ती असते एक हॉर्स पॉवर मध्ये. यानंतर प्रश्न आहे सोनार ही यंत्रणा कोणत्या तत्वावर चालते. जी सोनार जी यंत्रणा आहे ही प्रतिध्वनीवरती चालणारी एक उपकरण आहे. कर्करोग म्हणजे काय. तर पहा, कर्करोग म्हणजे काय. शरीरातील पेशींची अमर्यादपणे होणारी जी वाढ आहे त्याला आपण कर्करोग म्हणतो. पहा, म्हणजेच आपण त्याला कॅन्सर म्हणतो. लक्षात ठेवायचं, कॅन्सर म्हणजे काय आहे. मुख्यतः शरीरातील ज्या काही पेशी आहेत त्यांची असमानता म्हणजेच अमर्याद होणारी वाढ, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. प्रश्न आहे अमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होत असतं. पहा, अमिबाचं जे प्रजनन आहे हे विखंडन आणि द्विखंडन या पद्धतीने होणारं प्रजनन असतं अमिबामध्ये. कारण अमिबा हा जो आहे हा एकपेशीय प्राणी आहे. यानंतर प्रश्न आहे नॅचरल गॅसमध्ये मुख्यतः कोणता वायू आढळतो. पहा, नॅचरल गॅसमध्ये असणारा मुख्यतः वायू आहे तो आहे मिथेन. भारताने सोडलेला पहिला उपग्रह कोणता. तर भारताने सर्वात पहिला जो उपग्रह आहे तो आहे आर्यभट्ट. मानवी रक्ताचे किती गट पडतात. तर मानवी रक्ताचे जे गट आहेत ते आहेत पहा 4. आपण आत्ताच घेतला आहे ए बी बी आणि ओ हे जे आहेत हे मानवी रक्तगट आहे. लक्षात ठेवायचे 4 एकूण असे गट आहेत. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता. उत्तर आहे गलगंड. हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. यानंतरचा प्रश्न आहे ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे. पहा, ध्वनी तीव्रता याचा आपल्याला एकक सांगायचं आहे. उत्तर आहे डेसिबल. मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो. तर मुलीचा जो आहे तो डबल एक्स. लक्षात ठेवायचं XX ही जी गुणसूत्रे असतात त्यावेळेस मुलगी होते आणि XY जर असेल तर मुलगा होतो. लक्षात ठेवायचंय मेल हा जो आहे यासाठी XY आहे आणि फिमेलसाठी XX आहे. धमन्यांमध्ये डॅश प्रकारचे रक्त असते. पहा, धमन्यामध्ये शुद्ध रक्त वाहत असतं. बंदुकीच्या दारूत कोणत्या धातूचा वापर केला जातो. बंदुकीची जी दारू आहे यामध्ये कोणता धातू वापरला जातो. उत्तर आहे सल्फरचा वापर केला जातो. हेलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो. तर हेलेचा जो धूमकेतू आहे तर हा 76 वर्षामधून एक वेळा दिसणारा धूमकेतू आहे. यानंतर आहे पहा सर्व इंधनामध्ये डॅशचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते. लक्षात ठेवायचे उत्तर आहे हायड्रोजन. सर्व जे इंधन आहे यामध्ये हायड्रोजनचे जे कॅलरी मूल्य आहे हे सर्वात जास्त असते. प्रश्न आहे यानंतर डॅश रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो. पहा, रक्तातील तांबड्या पेशी ह्या ज्या आहेत ह्या मलेरियामुळे कमी होत असतात. मधुमेह रोग डॅश घटकाच्या कमतरतेमुळे होतो. उत्तर आहे याचं पहा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे तो आहे मधुमेह. डॅश घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो. खालीलपैकी कोणता घटक आहे. लक्षात ठेवायचे कोणत्या घटकामुळे दुधाचा जो रंग आहे तो पांढरा असतो. उत्तर आहे कॅरोटीनमुळे दूध हा पांढरं दिसतं. पेशींचा शोध कोणी लावलेला आहे. तर पेशींचा शोध हा जो आहे हा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे पेशींचा शोध. यानंतरचा प्रश्न आहे हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला. उत्तर आहे 1955 साली हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात हत्तीरोग नियंत्रण केंद्र कोठे आहे. महाराष्ट्रातील हत्तीरोग नियंत्रण केंद्र जे आहे ते वर्ध्यामध्ये आहे. जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव. पहा, विटॅमिन ए जे आहे त्याचं आपल्याला सायंटिफिक नाव सांगायचं आहे. उत्तर आहे रेटिनॉल. लक्षात ठेवायचं रेटिनॉलला ए जीवनसत्व असं म्हटलं जातं. सर्वात कुपोषणग्रस्त राज्य कोणते आहे. उत्तर आहे MP. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे हे सर्वात कुपोषित राज्य आहे. एनाफिलिस डासाची मादी अंडे कोठे घालते. पहा, एनाफिलिस डासाची जी मादी आहे आणि अंडे घालते ती पहा स्वच्छ पाण्यावरती अंडेही घालत असते. जठराचा आकार कसा आहे. तर जठराचा जो आकार आहे इंग्रजीतील जे या अक्षरासारखा आहे जठराचा आकार. पचनाची क्रिया कोठून सुरू होते. पहा, पचनाची क्रिया ही जी आहे आपल्या ही मुखापासून म्हणजे तोंडापासून चालू होते. पेनिसिलिन हे प्रतिजैवक कशापासून बनते. पेनिसिलिन हे जे आहे लक्षात ठेवायचे हे कवक या घटकापासून बनते किंवा कवकापासून तयार होते पेनिसिलिन. तंबाखूमध्ये कोणता विषारी घटक असतो. तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक आहे पहा निकोटीन. मानवी शरीरात सर्वसाधारण किती रक्त असते. मानवी शरीरामध्ये पहा रेग्युलर म्हणजे सर्वसाधारण सांगायचं म्हणजे तर 5 लिटर जवळपास रक्त असतं. 5 लिटर मानवी शरीरातील रक्त आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे डॅश. तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे त्याला आपण अणुअंक असं म्हणतो. लक्षात ठेवायचं 6वीचं विज्ञान यावर हा विषय 6वीच्या विज्ञानातील हे मित्रांनो प्रश्न आहेत. विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश वापरतात. विद्युत धारा मोजायची असेल तर त्यावेळी ॲमीटर असं वापरलं जातं. हे उपकरण आहे विद्युत धारा मोजण्याचं.
गांडूळ हा प्राणी डॅश संघात येतो. पहा, गांडूळ हा जो प्राणी आहे हा ॲनिलिडा या संघामध्ये असतो. लक्षात ठेवायचे ॲनिलिडा. श्वसन संस्थेचे पहिले अवयव कोणते आहे? तर श्वसन संस्थेचं पहिलं जे अवयव आहे पहा ते आहे नाक, म्हणजे त्या ठिकाणी आपण श्वसन करतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात किती अधिपरिचारिका असतात? प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण 3 परिचारिका असतात, अधिपरिचारिका असतात. यानंतर प्रश्न आहे, देशात स्त्री साक्षरतेचं प्रमाण किती टक्के आहे? पहा, किती टक्के आहे प्रमाण, लक्षात ठेवायचे महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे याचं 54% हे जे आहे हे आपल्या देशामध्ये स्त्री साक्षरता प्रमाण आहे. अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हटले जाते? अन्न पचनाला जे काही रस मदत करतात त्यांना पाचक रस म्हणतात. गुणसूत्रांची पहिली बँक कोणत्या ठिकाणी स्थापन केली आहे? गुणसूत्र लक्षात ठेवायचे, याची पहिली बँक जी आहे ही चेन्नई, म्हणजे तामिळनाडू राज्य आहे, चेन्नई सिटी आहे, यामध्ये स्थापन केलेली आहे पहिली गुणसूत्रांची बँक. अन्नपूर्णा योजना कशाशी संबंधित आहे? अन्नपूर्णा जी योजना आहे ही मोफत अन्नाशी संबंधित असणारी एक योजना आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ हे जे आहे हे लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक जल दिवस हा 22 मार्चला साजरा करतात. राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तर आहे कोलकाता. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पहा पुणे, राज्य आहे महाराष्ट्र, या राज्यामध्ये आहे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था. जन्मानंतर किती वेळात बाळाला स्तनपान करावे? लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस बाळ जन्मतं तर त्याला कमीत कमी 1 तासाच्या आत, लक्षात ठेवायचे कधी कधी आपल्याला 30 मिनिट असे दिलं असेल, कारण या दोन्हीचा अर्थ एक होतो, कारण 1 तासाच्या आत म्हणजे 30 मिनिटं. लक्षात ठेवायचे 1 तासाच्या आत स्तनपान सुरू करायला पाहिजे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कधी सुरू झाले? उत्तर आहे 2013-2014 या वर्षी. झिका विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आला? तर झिका जो व्हायरस आहे हा सर्वात आधी 1947 या वर्षी आढळून आलेला आहे. भोपाळ वायू दुर्घटनेतील वायू कोणता आहे? पहा, भोपाळला जी वायू दुर्घटना झाली त्यातील असणारा वायू कोणता आहे? तर तो आहे मिथाइल आयसोसायनाइड. यानंतर प्रश्न आहे, रक्तातील लोहाच्या संयुगाला काय म्हणतात? पहा, रक्तातील लोहाचं संयुग याला म्हणतात हिमोग्लोबिन. झिरो पोलिओ डॅश या कालावधीमध्ये दिला जातो. पहा, झिरो पोलिओ हा जो आहे 0 ते 7 दिवस, लक्षात ठेवायचे 0 ते 7 दिवसामध्ये झिरो पोलिओ हे देण्यात येतो. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करतात. तर मित्रांनो पहा, हे होते आपले 100 वन लायनर GK जे तांत्रिक प्रश्न होते आरोग्य विभागासाठी आणि जिल्हा परिषद भरतीसाठी. आपल्याला जर मित्रांनो याचा दुसरा भाग बघायचा असेल तर लगेच त्याची लिंक आपल्याला काही दिवसातच मिळून जाईल. सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो 700 पेक्षा जास्त PDF नोट जर मिळवायचे असतील तर मराठी नोकरी या टेलिग्रामला जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्स 2021च्या इम्पॉर्टंट नोट्स देखील आपण पोस्ट करत आहोत. आपण भेटूया दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.